नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग। अलिबाग रोहा 2 तालुक्यांना जोडणारा पूल जनतेकरिता लवकरच कार्यान्वित होणार असा विश्वास शिवसेना नेते व रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळे यांनी व्यक्त केला। खाना उसर परिसरातील अलिबाग रोहा तालुक्यांना जोडणारा पूल जनतेच्या विकासासाठी वरदान ठरेल। त्यामुळे सर्व वाहन चालकांचा प्रवास सुखकर होईल। सदर पुलाकरिता आमदार महेंद्र दळवी यांचे योगदान असून अनंत गोंधळे यांचे मोलाचे सहकार्य आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे सहकार्य लाभत आहे। तसेच कॉन्ट्रॅक्टर संदेश पाटील यांनी हे काम घेतले असून जनतेसाठी चांगल्या प्रकारे पूल लवकरच कार्यान्वित होईल। सदर पुलाचा शुभारंभ रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळे यांच्या हस्ते झाला। यावेळी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते। रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अलिबाग रोहा परिसरातील जनतेकडून त्यांचे अभिनंदन होत आहे। या उसर गावात जे मला खाना उसर गावामध्ये हे ज्या 2 तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचं छोटंसं काम करण्याचं जे काम मला मिळालेलं आहे त्याचं संपूर्ण श्रेय या ठिकाणी आपले जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अनंत आप्पा गोंधळे त्यांना सर्व लाडाने आप्पा म्हणतात। हे असं आमच्या आप्पा आणि आप्पांच्या अथांग प्रयत्नांनी हे ब्रिज हा पूल जो आहे हा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि त्यांचं श्रेय हे सगळं या पुलाचं सगळं श्रेय जे आहे ते माझ्या मते हे सगळं आप्पांना जात आहे आणि स्थानिक ग्रामस्थांना जात आहे। त्यामुळे हा जो ब्रिज करायचा जो धाडस घेतलेला आहे मी त्या आप्पांच्या मेहनतीमुळे आणि आप्पांच्या असणाऱ्या पाठिंब्यामुळे हे जे आपण जे कॉन्क्रीटचे ब्लॉक आणलेले आहेत ह्याला पेवर ब्लॉक नाही तर ह्याला कॉन्क्रीटचे ब्लॉक म्हणजे हे RMC डायरेक्टमधून बनवून आणलेले हे प्रिकास्ट कल्वर्ट याला म्हणतात। प्रिकास्ट कास्ट कल्वर्ट आहेत। हे प्रिकास्ट कास्ट कल्वर्ट जे आहेत हे आता आपल्याला त्याची आपण 10 इथं आपण टाकणार आहोत। एकाची लांबी रुंदी 2 मीटर बाय 2.5 मीटर असा हा स्पेस आहे आणि याची ग्रेड जी आहे ती 50 ग्रेडचं कॉन्क्रीट याच्यावर आहे। याच्यावर वाहनं आपण ॲज इट इज कॉन्क्रीट न करता मातीचा भराव करून 50 ते 60 टनाची वाहनं नेण्याची कॅपॅसिटी आहे। परंतु डिपार्टमेंटने याच्यावर कॉन्क्रीट करण्यासाठी एस्टिमेटमध्ये नमूद केलेलं आहे की याच्यावर कॉन्क्रीट करायचं कारण का गाड्यांची इथे ये जा वर्दळ 50-100 टनाची असते असं आप्पांनी सांगितलेलं आहे की 100 टनाच्या व्हेकल इथून जातात। त्यामुळे जर आपण कॉन्क्रीट करून हा रस्ता लवकरच 10 ते 15 दिवसात आपण वाहतुकीसाठी मोकळा करून देणार आहोत आणि याचं सगळं श्रेय स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अनंत आप्पा गोंधळे यांना जात आहे। जय हिंद।